किनवट तहसीलमध्ये सर्वत्र अस्वच्छतेचं साम्राज्य। किनवट तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आणि प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या किनवट तहसील कार्यालयाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झालेली आहे। कार्यालयाच्या परिसरात आणि आतमध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेले असून प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कार्यालयाबाहेरही आवारामध्ये एकदा देखील साफसफाईचं काम झाले नाही। शिवाय कार्यालयाबाहेर लोक लघुशंका करत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे। पाहूया सविस्तर वृत्त। किनवट तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक आपल्या कामासाठी येतात, मात्र कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी पडलेले कचऱ्याचे ढीग आणि गुटख्याच्या पिचकाऱ्यांमुळे भिंती लाल झाल्या आहेत। कार्यालयामध्ये एकही स्वच्छतागृह सुस्थितीत नाही। स्वच्छतागृहांची अवस्था तर इतकी भीषण झालेली आहे की त्या परिसरात उभे राहणे देखील कठीण झाले आहे। परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या महिला आणि वृद्धांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय। एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश देत असताना दुसरीकडे तालुक्यातील सर्वात महत्त्वाच्या कार्यालयातच अस्वच्छतेचं दर्शन घडत आहे। वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून स्वच्छतेबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याचं चित्र आहे। अधिकारी आपल्या आलिशान दालनात बसून असतात, मात्र बाहेर पसरलेल्या या अस्वच्छतेकडे त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता नागरिक करीत आहेत। तहसील कार्यालयाच्या परिसरात जप्त केलेल्या रेतीचे ट्रॅक्टर, 3 चाकी वाहने धुळखात पडून असून त्यातील रेतीचे मातीत रूपांतर झाले आहे। त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छ झालेला असून शिवाय तहसील कार्यालयामध्ये साफसफाई करिता झाडू देखील उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे केवळ बाहेरील आवारातच नव्हे तर तहसील कार्यालयाच्या मध्येही घाण दिसून येते। केवळ अधिकाऱ्यांचे दालन वगळता इतरत्र कमालीची अस्वच्छता पसरली आहे। मात्र सदर बाब एसी मध्ये बसून काम करणाऱ्या तहसीलच्या अधिकाऱ्यांना लक्षात येत नाही, हे मात्र आश्चर्य आहे। त्यामुळे तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागतंय। या बाबीकडे प्रशासनाचा हेतू पुरस्सरपणे दुर्लक्ष केल्या जात आहे असा आरोपही होतोय। तहसील कार्यालयातील ही घाण त्वरित साफ करावी आणि कायमस्वरूपी स्वच्छतेची व्यवस्था लावावी अशी मागणी करत याबाबत हयगय झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय। आता तरी वरिष्ठ प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। किनवट प्रतिनिधी मार्कंडेय, सिरामवार। मी स्नेहा राठोड, पाहत रहा सिटी स्कोप न्यूज।